नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी पत्ताकोबीची भाजी। तर त्यासाठी मी एक पत्ताकोबी घेतलेली आहे, ती बारीक चिरून घेतलेली आहे। टोमॅटो एक बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर चणा डाळ भिजत घातलेली आहे थोडी। त्यानंतर थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। प्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तळतळली की जिरे टाकायचं आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहेत आणि प्लेट झाकून घ्यायची आहे। त्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा थोडा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण पेस्ट छान परतून झाली की त्यामध्ये धने पावडर टाकायचं आहे। त्यानंतर हळद टाकायची आहे। त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे। मीठ टाकायचं आहे। मिक्स करायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाला छान शिजला जाईल। मसाला छान शिजलेला आहे। आता या स्टेजला आपल्याला भिजवलेली चणा डाळ टाकायची आहे। आता आपल्याला चिरून धुतलेली पत्ताकोबी टाकायची आहे। छान मिक्स करायचं आहे। आणि झाकण झाकून भाजी शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर झाकण काढून भाजी चेक करायची आहे, हलवायची आहे। त्यानंतर परत झाकण झाकून भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजीचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आहे। थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। परत एकदा झाकण झाकून टोमॅटो मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायचं आहे। भाजी छान शिजत आलेली आहे आणि टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे। भाजीला छान तेल सुटलेलं आहे। तर अशा प्रकारे चटपटीत अशी पत्ताकोबीची भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून घेऊया। तर आपली पत्ताकोबीची भाजी रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।